ऐका ना, एका मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर दैवयोग आहे तिचा, अशा मुलाशी लग्न झालं की ते खूप गरिबी होते, खूप वाईट परिस्थिती होती. आणि तिचा मालक आहे ना, ऐका ना, रस्त्यावरती दगड फोडायचं काम करायचं, रोडवर दगड फोडायचं. आई लक्ष दे माझ्याकडे, दगड फोडायचं काम करायचं. दोघे नवरा बायको दगड फोडायला रस्त्यावरती जायचे, दगड फोडायचे. दिवसभर जे काय 200-400 रुपये मिळायचे तर 200-400 रुपये घेऊन घरी यायचे. आल्यानंतर त्या 200-400 रुपयामधून आपलं किराणा सामान आणायचं आणि आपलं घरदार चालवायचं. ऐका ना, परिस्थिती पुन्हा अशी झाली, दगड फोडण्यामध्ये दिवस जात होते. लग्न नवीन होऊन 1-2 वर्ष गेले आणि काही दिवसानंतर त्या बाईला, त्या मुलीला दिवस गेले. नीट लक्ष देऊन ऐका. मी का सांगतो हे की तुम्हाला प्रमाण संतांचं खोटं होत नाही. दगड फोडता फोडता दिवस गेले आणि त्या मुलीला दिवस गेल्याच्या नंतर 5-6 महिन्याची ती मुलगी गरोदर झाली. आता दगड फोडायला जाता येतात का तिला? जाता येत नाही. परिणाम असं झालं, तिचं काम बंद पडलं. आता मालकावर जबाबदारी पडली एकट्यावर. थोडे दिवस झाले आणि त्या रोडचं कामही पूर्ण झालं आणि तिथून पुढं रोडचं दुसरं काम भेटलंच नाही दगड फोडायचं. मालकाचंही काम बंद पडलं. दादा नीट लक्ष देऊन ऐका. आता पत्नीचं काम बंद आहे आणि मालकाचं काम बंद आहे. आता मुलगी मात्र 8 महिन्याची गरोदर आहे. पण काही जरी थांबलं तरी पोट थांबतं? काही पोट थांबतं का? भूक लागल्याशिवाय राहते का? आणि ती एकटी नव्हती, पोटामध्ये एक बाळ वाढत होतं. 2 जण आहेत. नवरा दिवसभर काम बघण्यासाठी जायचा, पण दिवसभर काम भेटत नव्हतं, रिकाम्या हाताने घरी यायचा. असे बरेच दिवस गेले आणि एवढी परिस्थिती खालावली, एवढी परिस्थिती बिकट झाली की आता मात्र पाणी पिऊन दिवस काढावं लागले. पाणी पिऊन दिवस काढावं लागत होते. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, आजही आपण सगळे चांगले आहोत, आपल्याकडे घरदार, बंगला, गाडी, शेतीवाडी, पैसे आहेत. पण या जगामध्ये आजही असे बरेच लोक आहेत की ज्यांच्या घरामध्ये अन्नाचा दाणा सुद्धा नाही. असे कितीतरी लोक आहेत या जगामध्ये, आजही आहेत. पाणी पिऊन दिवस काढत होते. पोटातलं बाळ वाढत जात होतं. पण आता तिला चिंता लागून राहिली होती की, चिंता लागत होते की माझं कसं होईल, पण पोटातल्या बाळाचं काय होईल. मग एक दिवस ऐका ना, दोघं पती पत्नी एका जागी बसलेले आहेत आणि बसल्या बसल्या मालकाला म्हणते ते, का हो काय, माझ्या भावाच्या घरी खूप संपत्ती चांगली आहे, एक काम करू का, मी इथून जवळ आहे 10 किलोमीटर माझ्या भावाचं घर, मी जाऊ का भावाच्या घरी, काही असलं तर मागून आणू का. त्याने काय सांगितलं माहिती आहे का, हे बघ, जेव्हा माणसाच्या जीवनात संकट येतं ना आणि जेव्हा गरिबी येते तेव्हा आपलेच लोक आपल्याला सोडून देऊन निघून जातात, किंमत करणार नाही. तू ध्यानात ठेव. तुझं माहेर होय, तुला जाऊ नको असं म्हणत नाही मी, तुला जायचं तर जा. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, मला निश्चित माहिती आहे, आपण संकटात असलो, आपली परिस्थिती बरोबर नसली ना, की तू घरी जरी गेली तर तुझे भाऊ किंमत करणार नाही, एवढं ध्यानात ठेव. पण ती म्हणली नाही हो, माझा भाऊ येतो, मी घरी गेल्यावर त्याला खूप आनंद वाटेल. तो म्हणला बघ, शेवटी तुझी इच्छा. आई नीट लक्ष देऊन ऐका. त्या 8 महिन्याची गरोदर उपवासी राहण्यापेक्षा भावाच्या दारात जाऊ म्हणून गेली. चालत चालत हळूहळू निघाले महाराज. पोटात अन्नाचा कण नाही, भूक लागलेली आहे. रस्त्याने निघाली. मधी मधी पोटात अन्न नसल्यामुळे चक्कर येत होती. खाली बसायची, उठायची, चलत जायची. आता गाव जवळ आलं आणि तिचं मन मात्र आता म्हणत होतं की आता बस थोडं राहिलंय, 4 दिवसापासून उपाशी आहे ना, बस एकदा दादाच्या भावाच्या दारात गेलं ना की बस आता पोटभर एकदाची जेवून घेते. माझा भाऊ मला जेव घातल्याशिवाय येऊ देणार नाही. ऐका ना, चालत चालत घरापर्यंत गेली. बसत उठत गेली. भावाचा दरवाजा उघडा दिसू लागला. आई ध्यान द्या, भावाचा दरवाजा उघडा दिसत होता. भावाच्या घरी कमी काहीच नव्हतं. आता मन म्हणत होतं की झालं, 2 मिनिटात घरी पोहोचते. आणि जशी घरात दारापर्यंत आली ना, भावाच्या दारामध्ये पाय टाकला, दरवाजाकडे बघितलं आणि तेवढ्यामध्ये भाऊजाईनं घरातून बघितलं की आली काळतोंडी, म्हणली की दरवाजा बंद केला. काहीतरी मागून नेल्याशिवाय राहत नाही. दरवाजा बंद केला. आता दरवाजा बंद केल्यानंतर ह्या माऊलीची अवस्था अशी झाली, ती माऊली म्हणाली, आज जर माझे मायबाप जिवंत असते ना तर खरंच सांगा आई, दरवाजा बंद झाला असता. भाऊ घरातच होता महाराज, पण भावाची ताकद झाली ना बाहेर निघायची आणि बहिणीला घरात घे म्हणायची.
मी कोणत्या एका भावाला दोष देत नाही, कोणत्या एका भावजाईला दोष देत नाही. तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, गैरसमज करून घेऊ नका. या जगामध्ये असे बी कितीतरी लोक आहेत. ते दरवाजापर्यंत आली, बहिणीने दरवाजा बंद केलेला बघितला, नाविलाज झाला, तिथंच बसले आणि आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अरे रडत होती. अरे जे बहीण भाऊ लहानपणी एकमेकांसंग एवढ्या प्रेमाने वागायचे, आज जर भाऊ घरात असून जर नाविलाजाने दरवाजा बंद करत असेल तर माझ्या, अरे जर शरीरच आपलं नाही तर शरीरी संबंधाने केला जमा केला जाणारा पसारा काय खरंय सांगा ना. नारदजींना हे कळालं. नारदजी म्हणाले की बस हे दुनिया आपली नाहीये, जग आपलं नाहीये, मग काय करावं. ज्याने आपल्याला जन्म घेतला त्याची आपल्याला प्राप्ती करायची आहे. नारदजी विचार करतात की बस आता मला इथं थांबायचं नाही.